बहुत बहुत, और गौरव सावंत पूरी जो कि यूट्यूब उनकी। कल आदरणीय संतोष नाणेकर जो कि इस मैदान पर बिल्कुल दिखाई दे, और पहला मैच जो कि थोड़ा सा शायद नाखुश जरूर हुए, दूसरा मैच अच्छा मैच, ये तीसरे मैच पर पूरी निगाहें ओपनिंग जोड़ी मैदान पर थॉमस डायस और अजित मोहिते। ये मैदान प्रसाद सर, थॉमस डायस के लिए मैं तो कहूँगा बिल्कुल अच्छा मैदान है। इस मैदान पर जब जब आए हैं अपना जलवा दिखाया है। पहली गेंद, इस बार ओवर पेस गेंद, बहुत ही बेहतरीन शॉट लॉप किया, इस बार एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, गेंद निकलते हुए लगभग सीमा रेखा को पार करते हुए 4 रन के लिए। सर क्या कहेंगे, पहली गेंद पर बड़ा शॉट, पहिला चेंडूवर ओव्हर पिच हाफ वाली आणि एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर चौकार, 4 धावा। डेफिनेट मी टेक्निकल साऊंड क्रिकेटर म्हणतो तो, म्हणजेच इथे आघाडीचा फलंदाज थॉमसला, कारण मागाशीच म्हटलं की टेनिस बॉल आपल्या करिअरची सुरुवात त्याने अंडरआर्म क्रिकेटमधून केली, त्यामुळे हे फटके त्याला माहिती आहेत बॉटम हँडचा कुठे वापर करायचा आहे, आणि काय जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर स्विंग होत असताना एक जबरदस्त अपिश कव्हर ड्राइव पाहायला मिळाला। सुंदर फटका, एक बार फिर से, इस बार सामने, बिल्कुल सामने, इस बार बॉलर के ऊपर से मिड ऑफ के फील्डर को कोई हिलने का मौका नहीं मिला, और एक गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। काय सुंदर 2 फटके फलंदाजाच्या बॅटमधनं बघायला मिळतात, अप्रतिम। आणि तुम्ही म्हणालात अगदी बरोबर, जर अंडरआर्म खेळले तर तुमची बॅट चेंडूवर अगदी सरळ येते। बॉटम हँडचा खूप चांगला वापर पाहायला मिळतो, एक तर अपिश कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर ऑन दी अप लाजवाब फटका। त्याने बघितलं की समोर कुठलाच खेळाडू सर्कलच्या बाहेर नाही, अशा मुवमेंटला तो गॅप शॉट सिलेक्शन आणि अत्यंत सेफ फटका त्याने एक्झिक्यूट केला, आणि दुसरा चौकार आपल्या बॅटमधून दाखवत असताना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विश्वजीत ठाकूरचा असा समाचार कुठल्याही फलंदाजाने घेतला नव्हता। बिल्कुल, इस बार बिल्कुल बेहतरीन कवर ड्राइव, हाफ वाले पर एक बार फिर से नजाकत भरा गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन पर, आखिर में बहुत ही शानदार फील्डिंग, दूसरे के लिए निकले, देखना होगा तीसरा रन भी मुकम्मल किया। क्या दौड़ विकेट के बीच में, और तारीफ करनी पड़ेगी जो कि लॉन्ग अप और एक्स्ट्रा कवर पर फील्डर की, उन्होंने आखिर तक जो कि गेंद का पीछा किया। विजय पावले वहां पर फील्डिंग करते हुए 3 रन जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में बहुत ही बढ़िया शुरुआत, स्कोरबोर्ड पर टोटल 11 रन। टॉस जीता, और टॉस जीतकर पहले सिद्धिविनायक क्रिकेट टीम और उन्हीं के साथ मुकाबला सार्थक 11 रायगढ़ क्रिकेट टीम का बहुत ही बेहतरीन मुकाबला होगा। गौरव सावंत हमारे साथ जुड़ चुके हैं, जानकारी देंगे कितने दर्शक बढ़ रहे हैं इस 5000 शुरू में। पहले गेंद पर यह अच्छी गेंद, बिल्कुल चकमा दिया इस बार इस गेंद ने। लंबे कद के खिलाड़ी है, स्ट्राइक एंड पर जो कि काफ़ी अच्छा क्रिकेट इस प्रतियोगिता में वही भी खेल रहे हैं, और इस बार मात्र उम्मीद रहेगी एक बड़े इनिंग की। अजित मोहिते सामने स्ट्राइक पर, उनके गेंदबाज जो कि विश्वजीत ठाकुर। बहुत बढ़िया शुरुआत मैदान पर सार्थक 11 रायगढ़ क्रिकेट टीम की। इस बार फिर से सुंदर शॉट अपने फॉलो थ्रो में, बहुत ही खूबसूरत फील्डिंग, बहुत बढ़िया फील्डिंग, हाफ वाले पर लेकर के इनको सामने ड्राइव किया था, लेकिन उतने ही चौकर नहीं, जो कि चतुर चुस्त, जो कि बहुत सुंदर फील्डिंग, अपने आप को जो कि गेंद के साथ रोका और सिंगल के लिए बिल्कुल रोका। बहुत अच्छी शुरुआत मैदान पर दोनों बल्लेबाजों की ओपनिंग जोड़ी की। 11 रन स्कोर बोर्ड पर, 2 चौके अब तक थॉमस डायस, सभी की निगाहें इस बल्लेबाज पर, और इसी बीच अगली गेंद सामने से, और इस बार छोटी गेंद पुल किया खूबसूरती के साथ, डीप मिड विकेट पर हवाई फायर, एक दूर का लंबा छक्का। क्या कहेंगे, बिल्कुल तोड़फोड़ की बल्लेबाजी शुरू से पहले ओवर में अपने बिल्कुल जो कि इरादे इस मैदान पर स्पष्ट करती हुई ये टीम। पोटेन्शियल, जबरदस्त गुणवत्ता, आणि अजित मोहिते काय खेळाडू, काय सांगणार या खेळाडूबद्दल। मगाशी त्याची भरपूर मी चर्चा केली आहे। स्वर्गीय रत्नबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 वेळा सलग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा आणि अवॉर्ड स्वीकारला, आणि जो आता जो फटका होता त्याच्या खेळीला साजेसा असा फटका त्याला पाहायला मिळाला। अप्रतिम फटका, वाईट बघितली, काय एक्झिक्युशन केलं, आउट ऑफ द पार्क नाही, आउट ऑफ द स्टेडियम हा फटका होता। आणि नेहमीच म्हणेन की मात्र जेव्हा जेव्हा अजित मोहिते अशी काही जेव्हा खेळी खेळतो, अशी जेव्हा इनिंग तो पेश करतो, आणि ती इनिंग निश्चितच त्याच्या गुरुला तो पेश करतो, असा खेळाडू आहे म्हणजे अजित मोहिते। बरोबर, खूप खूप धन्यवाद सर। आणि ज्यावेळी मला वाटतं दुसऱ्या इनिंगला तुमच्या हातात माईक येईल, मला वाटतं संख्या 10,000 पुढे जाईल या ठिकाणी यूट्यूबला, आणि सुंदर फटकेबाजी मैदानात चालली। काही सामने सर बघायला मैदानात, आंतरराष्ट्रीय सामने पण बघायला मजा येतात। मी म्हणेन की ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मॅच चालू असते, बघताना खूप मजा येते।
अगदी आणि त्याचबरोबर भारत पाकिस्तान मॅच असते, खूप मजा येते. मी म्हणेन की हा सामना पण या ठिकाणी या दोन्ही संघादरम्यानचा अगदी चुरशीचा नक्की प्रेक्षकांसाठी या मैदानात असेल. सनशाइन क्रिकेट की ओर से आयोजन 15वां पर्व और सामने से देखना होगा खेल थोड़ी देर के लिए काफ़ी लंबा छक्का जो कि मारा इस मैच अजीत मोहिते, बहुत ही लाजवाब शुरुआत, 17 रन बने इस टूर्नामेंट में पहली बार. ये सर आपने बिल्कुल सही कहा कि विश्वजीत महात्रे जो पहले ठाकुर जो कि काफ़ी महंगे साबित हुए, विश्वजीत ठाकुर पहले ओवर में एक ओवर कोई मेडल नहीं, 17 रन, कोई सफलता नहीं. और थोड़ी सी चर्चा मैदान पर जो कि हो रही है सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम की ओर से कि गेंदबाजी इनके हाथों में जो कि सुपुर्द की जाए. सामने से 2 चौके के साथ थॉमस डाइस 11 पर और अजीत मोहिते 6 पर. सुल्तान गेंदबाजी के लिए दिखाई देते हुए थोड़ा सा वार्म अप करते हुए अपने बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स एंड से, और 1 ओवर के साथ बढ़िया शुरुआत मैदान पर सार्थक 11 रायगढ़ क्रिकेट टीम की इस मैच में. सनराइज बिल्कुल दाद देनी पड़ेगी. पिछले मैच में सनराइज सांगेम क्रिकेट टीम की काफी बढ़िया क्रिकेट खेला उन्होंने भी इस मैदान पर, बढ़िया गेंदबाजी की. इसी बीच नया ओवर कमेंट्री बॉक्स एंड से सुल्तान गेंदबाजी करते हुए अड़े बल्ले से मिड विकेट पर फील्डर पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए बिल्कुल निकलना चाहते थे लेकिन जैसे ही देखा फील्डिंग वहां पर हो रही है, गेंद को उठा रहे, फील्ड कर रहे, ओमकार देसाई गेंद को फील्ड करते, थ्रो करते. 1 रन पर संतुष्ट हुए दोनों बल्लेबाज और 1 रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर पहुंचा बिना किसी नुकसान से. दूसरा ओवर जो कि मैच का चलता हुआ मैदान पर. सामने लंबे कद के खिलाड़ी अजीत मोहिते सामना कर रहे, जो कि सुल्तान खान अपने बॉलिंग मार्ग पर थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं. ऑन साइड पर जो कि डीप स्क्वायर लेग पर फील्डर उसको हटाकर अब ओमकार देसाई जो कि दिखाई देते हुए लगभग लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से, और उनको थोड़ा सा आकाश तारेकर को आगे लाते हुए स्क्वायर लेग अंपायर के बगल में दिखाई देते हुए. ये इस बार बिल्कुल अच्छी गेंद, सुल्तान खान गेंदबाजी करते हुए, काफी गति है इस गेंदबाजी पर, काफी रफ्तार है गेंदबाजी में, अच्छी गेंद कवर पॉइंट पर दिखाई देते हुए जो कि आकाश तारेकर. डीप एक्स्ट्रा कवर पर एक फील्डर तैनात, बाकी जो कि ऑफ साइड पर सर्कल पर, एक लगभग स्लिप पर, एक गली पर, एक कवर पॉइंट पर, एक मिड ऑफ पर, ऑन साइड पर मिड ऑन पर फील्डर, स्क्वायर लेग पर शॉर्ट स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग. सुंदर शॉट इस बार बॉलर के पास से, और शॉट के बिल्कुल वहीं से निकले रन पूरा करने के लिए. मिड ऑन पर फील्डर जरूर थे लेकिन जब तक गेंद को उठाते फील्ड करते तब तक 1 रन का समय मिला. 20 विदाउट लॉस, बढ़िया शुरुआत. 19 जो कि बिना किसी नुकसान से. ओवर चलता हुआ दूसरा. विराट तेंदुलकर हमारे साथ बिल्कुल हमेशा की तरह कई सालों से, उनका भी बहुत बड़ा योगदान जो कि इस स्कोरिंग के लिए इस टूर्नामेंट के साथ. शॉर्ट पिच बाउंसर इस बार ऑफ स्टंप पर पटकी हुई गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में, और ये संख्या बढ़ती जाएगी. सुशांत सर बिल्कुल, मैंने आपसे बात कही प्रसाद जी परब जब आएंगे इस कमेंट्री बॉक्स में तो सर 10,000 से आगे तो ये जरूर होगा टोटल. इसी बीच अगली गेंद सुल्तान खान की, इस बार बल्ले से टॉप एज लगा, गेंद निकली विकेट कीपर के पीछे लेकिन मौका नहीं बना. थोड़े से नाखुश जरूर दिखाई देते हुए गेंदबाज सुल्तान खान, क्योंकि ये गेंद सही संपर्क नहीं था इस बार, और गेंद चले गई विकेट कीपर के पीछे जो कि शॉर्ट फाइन लेग पर 1 रन बनता हुआ स्कोर के खाते में. लेकिन कहीं ना कहीं थोड़ी सी परेशानी हो रही है इस ओवर में. सामने एक बार फिर से अजीत मोहिते, इस बार अक्रॉस दी लाइन खेलना चाहते थे, बल्ले पे लगी गेंद बाहरी किनारा पैरों पे टकराए, स्लिम अप की तरफ निकले, अपने फॉलो थ्रू में निकले, गेंद को फील्ड करते रन की संभावना को समाप्त कर दिया. एक अच्छा ओवर, सफलता लगभग नहीं मिली लेकिन रनों पर तो जरूर रोक लगा दी. 2 चौके अब तक थॉमस टाइस, 1 छक्का अजीत मोहिते. इस ओवर में बने 3 रन. 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर के बाद टोटल स्कोर 20 रन. सर 2 षटकात 20 धावा झाल्यात, म्हणजे नाही म्हणाल, मी म्हणेन की सिद्धिविनायक उसगाव कमबॅक होतं या ओव्हरमध्ये. हो निश्चितच खूप चांगली गोलंदाजी केली. उगाचच त्याला नाही स्विंग का सुलतान म्हटलं जातं आणि त्याचं नावच आहे सुलतान खान.
आणि काय चेंडू हाताळले, अप्रतिम गोलंदाजी केली या एंड म्हणजेच कॉलेज एंडने जेव्हा गोलंदाजी केली जाते. आणि सुंदर खानने आतापर्यंत स्पर्धेमध्ये कॉलेज एंडकडूनच गोलंदाजी केली आहे. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये किंवा प्रत्येक सामन्यामध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळणं हा त्याचा हातखंड आहे किंवा त्याची एक ओळख आहे, तिची एक परछाई आहे, ती तुम्हाला मैदानावर पाहायला मिळाली. फक्त 3 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात खूप चांगली बॅटिंग केली होती. पॉवर प्लेचा अप्रतिम वापर करत असताना इथे मात्र थॉमसने खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. पण इथे मात्र कमबॅक करत असताना धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न मात्र केला तो सुलतान खानने. धन्यवाद सर। गेंदबाजी में सामने से और एक परिवर्तन दिखाई देता हुआ जिग्नेश, पिछले मैच के मैन ऑफ द मैच, पिछले मैच के हीरो, जो कि पहला ओवर लेकर लेफ्ट आर्म राउंड विकेट इस बार स्वीप करना चाहते थे, लेकिन गेंद काफी टर्न हुई। इस बार टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली। योगेश पेंटकर बिल्कुल चौकर ने, जो कि चतुर खिलाड़ी, विकेट के पीछे गेंद को फील्ड करते, और एक बार फिर से जिग्नेश पटेल अपने बॉलिंग मार्ग पर लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए इस बार छोटी गेंद बैकफुट पर जाकर बिल्कुल तैयार थे जो कि इस गेंद के लिए, और खूबसूरत शॉट पुल किया गेंद को डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर से। एक नजाकत भरा छक्का। क्या बल्लेबाजी हो रही है मैदान पर। जो दर्शक है मैदान के आसपास, यूट्यूब पर जो दर्शक देख रहे हैं, बिल्कुल खुश होंगे। थॉमस डायस जिसके लिए जाने जाते हैं, जो नाम है उनका, वो नाम के मुकातिब जो कि बिल्कुल मैदान पर दिखाई देती हुई उनकी बल्लेबाजी। बस 10,000 से 6,500 जो कि दर्शक यूट्यूब पर। फुल टॉस गेंद इस बार आड़े बल्ले से मिड विकेट बाउंड्री पर फील्डर 1 रन, और तेजी के साथ गेंद को फील्ड करते आकाश तारेकर। 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में। बहुत ही शानदार मुकाबला शुरू से जंग मैदान पर दिखाई देते हुए सार्थक 11 रायगढ़ और उन्हीं के साथ सिद्धिविनायक उस्काव। टॉस जीता सिद्धिविनायक उस्काव क्रिकेट टीम ने फील्डिंग करने का फैसला, और बल्लेबाजी सार्थक 11 रायगढ़ क्रिकेट टीम को मौका दिया। बढ़िया शुरुआत ओपनिंग जोड़ी की। कहीं ना कहीं विकेट बहुत जल्द लेनी पड़ेगी इस मैच में सिद्धिविनायक उस्काव क्रिकेट टीम को। फुल टॉस लोअर, फुल टॉस गेंद फिर से आड़े बल्ले, उसी इलाके में गेंद निकली। थोड़ी सी हड़बड़ाहट जरूर थी, लेकिन रन की संभावना बिल्कुल नहीं थी इस मैच में, जो कि दूसरे 1 रन बनता हुआ स्कोर के खाते में। शुरुआत बढ़िया इस ओवर में बड़े शॉट के साथ, उसी के साथ सिंगल। स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पर पहुंचा। तीसरा ओवर जारी मैच का 28 बिना किसी नुकसान से। एक बढ़िया शुरुआत इस मैच में। थोड़ी सी बातचीत मैदान पर दिखाई देती हुई, जो कि विकेट कीपर के साथ स्लिप के फील्डर, और सामने से जिग्नेश पटेल लेफ्ट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर, दूर वाले छोर से, रोड एंड से अपने बॉलिंग मार्ग पर दूर दूर जमाई गई फील्ड। काफी दर्शक आज मात्र दिखाई देते हुए इस मैदान पर। और इस बार अक्रॉस द लाइन फिर से खेलना चाहते थे। हल्का सा अपील, गेंद निकले स्क्वायर लेग की तरफ। 1 रन पूरा हुआ था दोनों बल्लेबाजों के बीच में लेग बाइज के साथ, और इस 1 रन के साथ से स्कोर पहुंचता हुआ टोटल 29 रन। लगभग 10 रन के साथ चल रही है मैदान पर सार्थक 11 रायगढ़ क्रिकेट टीम। लेकिन एक अच्छी बात है कि विकेट बिल्कुल हाथों में है, और सामने वाले टीम को ये थोड़ी सी परेशानी है कि जब विकेट मिलेगा तो शायद हौसला बढ़ेगा मैच में। इस बार फिर से देखना होगा, बल्ले पे लगी, पैरों पे, गली की तरफ फील्डर तेजी के साथ आते, गेंद को उठाते, फील्ड करते। 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन के साथ से 30 पर पहुंचा टोटल स्कोर। 3 ओवर का खेल समाप्त। मुकाबला बिल्कुल मैदान पर कांटे का दोपहर के सत्र में सार्थक 11 रायगढ़ और सिद्धिविनायक उस्गांव, इन दो टीमों के बीच में 2 चौके 1 छक्का अब तक, जो कि थॉमस डायस, अजीत मोहिते 1 छक्का लगाते हुए 9 पर, और दर्शकों की संख्या काफी बढ़ती हुई 7,200। आइए जुड़ जाते हैं कमेंट्री बॉक्स में अगले 3 ओवर के लिए। बिल्कुल एक जो कि मीठी आवाज डोंबिवली मुंबई से। आइए सर प्रसाद जी परब के साथ आगे का हाल सुनाते हुए इस मैच में।
30 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 2 चौकार 1 षटकार, तब्बल धावा कुठल्या गेल्या त्या 17. पण नंतर मात्र धावसंख्येला चांगल्या प्रकारे अंकुश लावला आहे. नंतरच्या 2 षटकात फक्त 13 धावा अंकित झाल्यात. याचं पूर्णपणे श्रेय जाते गोलंदाजाला. सुलतान खानचं एकमेव षटक, ज्या षटकामध्ये त्याने त्यात फक्त 3 धावा खर्च केल्या, 3 चेंडू निर्धाव होते. पण या षटकामध्ये एक षटकाराची नोंद झाली होती, ती म्हणजेच जिग्नेश पटेलच्या, पण त्याने सुद्धा थोड्याशा कमी धावा खर्च केल्यात मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. विजय पावलेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जबरदस्त लढत. हा सामना पाहण्यासाठी मात्र अलोट गर्दी मैदानाच्या आतमध्ये आहेच, पण लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून ही जी स्पर्धा थेट प्रक्षेपण केली जाते, त्या स्पर्धेच्या प्रेक्षकांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तुम्ही साक्षीदार होणार आहात या सांगेम प्रीमियर लीगमधल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि एका मोठ्या सामन्याचे. सार्थक इलेव्हन रायगड विरुद्ध सिद्धिविनायक उसगाव या 2 संघांमध्ये, बलाढ्य संघांमध्ये ही लढत इथे सुरू आहे. 3 षटकं आतापर्यंत सावध रीतीने मात्र हा खेळ केला गेला आहे. 10ची सरासरी मेंटेन केली गेली आहे आणि चांगली फटकेबाजी. 2 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत या इनिंगमध्ये आहेत. आणि बघायचं आहे विजय पावले जेव्हा समोर येईल तेव्हा मात्र कशाप्रकारे फलंदाजी केली जाईल. डीपमध्ये आपण क्षेत्ररक्षक बघत आहोत, पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. खास करून या 2 बॅट्समनसाठी ऑन साईडला 3 आहेत, तर ऑफ साईडला तुम्ही बघतात एकदम कव्हर पॉईंटला एक खेळाडू डीपमध्ये पेट्रोलिंग करतोय आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला पेट्रोलिंग करतोय. विजय पावले कॉलेज एंडकडून पहिलं षटक वैयक्तिक घेऊन. इथे जबरदस्त चेंडू, थोडासा ऑप्शनच्या बाहेर, थोडीशी फुललेंची डिलिव्हरी होती. पॉपिंग क्रीजच्या आतमधूनच नेहमीप्रमाणे हा फटका खेळण्याचा प्रयत्न अजित मोहितेचा थोडासा फसतोय आणि चेंडू अचानकपणे निघून जातोय तो योगेश पेणकरच्या हातामध्ये. सांगेम प्रीमियर लीग वर्ष 15वं. सनशाईन क्रिकेटर्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी तुम्हाला पाहायला मिळतं. आणि ज्याप्रमाणे अशोक नाईक यांचा इथे उल्लेख येतो की 200 रुपयाच्या प्राईजपासून ही स्पर्धा जवळजवळ 2 लाखाच्या पलीकडे जाऊन पोहोचलेली आहे. ओली फ्लिक करायचा प्रयत्न होता, पायाच्या मागून यशच्या उद्ध्वस्त केलाय. संघाला यश इथे मिळवून द्यायचं होतं आणि त्यासाठी चेंडू सोपवला तो योगेशने, तो विजय पावलेच्या हातामध्ये, आणि त्याने आपलं काम पूर्ण केलं. पहिला गडी इथे मात्र गारज होतोय, तो म्हणजे सार्थक इलेव्हन रायगड संघाचा फलंदाज क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद होतोय, तो अजित मोहिते. करणे सर्वप्रथम वजनी बॅट यूज केली. त्यानंतर पिंटू परच्यासारखा आपण खेळाडू बघतो जो सर्वात वजनी बॅट यूज करतो. पण सगळ्यात वजनदार खेळाडू कोण असेल तर मैदानाच्या आतमध्ये पंकज जाधव. हा सर, बरोबर, अगदी बरोबर सर. काय एक इनिंग खेळली होती या खेळाडूनं, अगदी बॅड लाईट झालं होतं, लोक घरी गेले होते आणि पुन्हा रस्त्यावरनं या सामन्यादरम्यान आले. अशी एक आठवणीतली खेळ या खेळाडूने खेळली. बघूया आज काय करतोय. क्या बात आहे. स्ट्राईक एंडला पंकज, लोअर फुटला चेंडू, तर लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील, आणि येस इट इज. फलंदाज बाद होतोय. एक जबरदस्त कॉन्टेस्ट. योगेश पेंडकर एसटीच्या मागून आले आणि काय रिप्लाय दिलाय बघा. आणि त्याचबरोबर डगआउटमध्ये सुद्धा त्यांच्याकडनं हा रिप्लाय पाहायला मिळतोय, कारण पंकज जाधव हा भरपूर वर्ष या संघाचा सुद्धा भाग होते. आणि पंकज जाधवला इथे मात्र सार्थक इलेव्हनने प्रमोट केलं, कारण त्यांच्या अगेन्स्ट जो संघ होता तो म्हणजे त्यांच्याचबरोबर तो खेळला होता, त्यामुळे वीक पॉईंट प्लस पण त्यांची माहिती होते. त्यामुळेच हा शोरगुल तुम्हाला त्यांच्या डगआउटमधून ऐकायला मिळतोय. सर चांगला चेंडू होता, मधल्या एसटीवरचा अगदी अचूक चेंडू होता. परंतु मी म्हणेन की पंकज जाधव शेवटच्या 4-6 चेंडूसाठी ठीक होता. खूप थोडंसं लवकर पाठवलं गेलं या मॅचमध्ये असं मी म्हणेन कदाचित, कारण तो 4 चेंडू जरी खेळला मॅचमध्ये तरी त्या 4 चेंडूत तो 3 षटकार मारू शकतो, असा हा खेळाडू आहे. कारण त्याचा खेळ मी बऱ्याच वेळा बघितलाय. त्यामुळे मी म्हणेन कदाचित या कॉमेंट्री बॉक्समधनं आमचं वैयक्तिक मत असतं, कर्णधाराचं, त्यांच्या कमिटीचं, खेळाडूंचं सांघिक एक वेगळं मत असतं. परंतु मी म्हणेन की थोडा मागे ठेवायला हरकत नव्हतं या खेळाडूला. मी पूर्णपणे सहमत आहे. पण काय आहे, तुम्हाला मगाशी मी उल्लेख केला की ज्या संघाच्या अगेन्स्टला उतरवलंय त्या संघाचा तो भाग कित्येक वर्ष राहिला. म्हणजे बरोबर या संघात आता आपण तुम्ही पाहतात की या स्पर्धेमध्ये सिद्धिविनायक
सिद्धिविनायक उजगाव या नावाने संघ खेळतोय. या संघाचा जो आलेख आहे तो खूप वरती आहे, बरोबर. ग्राफ जो खूप वरती आहे आणि यशस्वीच्या शिखरावर पोहोचत असताना या खेळाडूचं योगदान सुद्धा तेवढंच राहिलं आहे. म्हणूनच हा एक प्रयत्न होता की कारण त्याच्या संघामधल्या गोलंदाजाचे त्याचे वीक पॉईंट माहिती आहेत, प्लस पॉईंट माहिती आहेत आणि खास करून विजय पावलेसारखा गोलंदाज, वेगवान गोलंदाज समोर असल्यानंतर त्याच्याकडे ते फटके आहेत, तो मात्र विजय पावलेला मोठे फटके मारू शकतो. हा एक प्रयत्न होता. तर मी मगाशी म्हटलं ते पूर्णपणे सहमत आहे की तिसऱ्या आणि चौथ्या किंवा पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर त्याचा नंबर बरोबर आहे, मात्र येऊन तो चांगली फटकेबाजी करतो. ऑन हॅट्रिक विजय स्टीअर केल्या चेंडूला, टप्पा पडल्यानंतर बॅटची आतली कड घेतल्यानंतर चेंडू मागे निघून जातोय. संगनायक मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील चौथ्या क्रमांकावर. एक त्यांनी एक्सपेरिमेंट केलं या सामन्यामध्ये सार्थक इलेव्हन च्या संगनायकाने, संदीपने, पण ते एक्सपेरिमेंट थोडंसं चुकीचं ठरलं आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूचा सामना करत असताना LBWच्या स्वरूपात, लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात पंकज जाधव तंबूच्या आश्रयाला निघून गेला. 2 गडी बाद धावसंख्या, धावफलकावर 30 धावा. विजय पावले अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. थांबून खेळले आहेत, स्टीअर केलेला लास्ट मोमेंटला लेट कटचा फटका. जसा चेंडू बाउन्स झाला लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन करत असताना बरोबर वेस्टइंडिजच्या बाजूला फ्लाइंग स्लिप जिथे असते त्या ठिकाणी चेंडूला पाठवून दिलंय आणि तोपर्यंत सुलतान खान चेंडू कव्हर करेल. एक चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट केली फलंदाज संदीप पाटीलने. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, ती 31 धावा धावफलकावर. या षटकात खूपच चांगली गोलंदाजी, खास करून तुम्ही पाहतात म्हणजेच विजय पावलेची इकॉनॉमिकल षटक हाताळलं आहे. 2 गडी बाद केलेत 5 चेंडूमध्ये, 2 डॉट आहेत आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. स्ट्राईक एंडला थॉमस डायस. पूर्णपणे धावसंख्येला अंकुश या षटकात विजय पावलेने लावलाय आणि आतापर्यंतचा योग्य निर्णय कॅप्टनचा. थांबून खेळायचा प्रयत्न होता, थोडेसे शफल झाले होते, ऑप्शनचे थोडेसे बाहेर आले होते, पॉज घेतला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र बॅटवर व्यवस्थित येईल, पण तो अपेक्षेपेक्षा जास्त खाली राहतोय आणि इथे मात्र 1 धावेचं षटक टाकत असताना काय अंकुश लावले, काय गोलंदाजी केली विजय पावलेने. 3 षटकाखेर सरासरी 10ची होती, 4 षटकाखेर धावसंख्या 31 बघत आहोत, त्यामुळे 8.75 आली ती सरासरी. 31 धावा कुठत असतात. खरोखर कौतुक करावं लागेल. अतिशय वेगवान गोलंदाज, चांगलं रनअप, मोठं लांबलचक रनअप लेदर क्रिकेटमध्ये जसं बघायला मिळतं तसंच हे रनअप विजय पावलेचं. आणि हे षटक मी म्हणेन की मॅच कुठे ना कुठेतरी या ठिकाणी जी थोडीशी या ठिकाणी मोठ्या धावसंख्येकडे वाटत होती सार्थक इलेव्हन रायगड क्रिकेट संघ, त्या संघाला मात्र या ओव्हरमध्ये अक्षरशः विजय पावलेनं ब्रेक लावलाय. आता मात्र या ठिकाणी थॉमस डायसला सर मोठी इनिंग खेळावी लागेल, कारण सेट झालाय बॅट्समन, नवीन येणाऱ्या फलंदाजावर भरपूर दबाव असेल. त्या अगोदर मी म्हणेन की थॉमस डायसला आता फटकेबाजी या मॅचमध्ये करावी लागेल. डेफिनेटली बघायचं आता मात्र योगेश पेंडकर कुठल्या गोलंदाजाचा उपयोग इथे करणार, कारण आतापर्यंत बघितलं मगाशी तर 31 धावा, तर मगाशी मी म्हटलं की 8.75, ॲक्च्युली 7.75 ने आता मात्र धावा अंकित झाले ते 31. या इनिंगमध्ये आपण बघितलं सुलतान खानने 1 षटक हाताळले, 3 धावा खर्च केल्या आहेत. विजय पावले 1 षटक 1 धाव खर्च केली, 2 गडी बाद केले. त्यामुळे आता थोडासा प्रश्न असेल विजय इथे मात्र योगेश पेंडकरकडे की कुठला गोलंदाज, सुलतान किंवा विजय पावले याला दुसरं षटक द्यायचं. आता बघायचं आहे 5व्या षटकात कोणाला आणतायत. खरोखर सर असे काही निर्णय असतात मैदानात, ते खूप अवघड असतात, कारण तो निर्णय चांगला ठरला तर कौतुक होतं, परंतु त्याच वेळी नंतर जर तो निर्णय चुकला तर बऱ्याच वेळा या ठिकाणी म्हणजे बोलणी थोडीशी खावी लागतात, कारण दोन्ही गोलंदाजांनी अतिशय सुंदर एक षटक हाताळलंय आणि त्यामुळे योगेश पेंडकरसाठी थोडंसं अवघड असेल की दुसरं षटक या दोन्हीपैकी कुठल्या गोलंदाजाकडे द्यायचंय. तर जिग्नेशच्या षटकात आतापर्यंत 1 षटक, एकही निर्धाव नाही, 9 धावा खर्च केल्या आहेत. 1 षटकार सुद्धा आहे त्या षटकामध्ये. पण आपले जे प्रेडिक्शन होते, प्रेडिक्शनला पूर्णपणे फुलस्टॉप लावले योगेश पेंडकरने आणि त्या दोन नावं वगळता त्याने जिग्नेश हातात चेंडू दिलेला आहे. हे सगळे एक्सपेरिमेंट असतात, मैदानात केले जातात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज मागत होते चेंडू, सुलतान खान चेंडूवर आणि फक्त 1च धाव या चेंडूवर मिळते. त्या बात आहे, खूप चांगली आठवण माझ्यासमोर गौरव सावंत इथे घेऊन आलेत की गेल्या वर्षी याच क्रिकेट स्पर्धेमध्ये एकमेव असा खेळाडू जो सिद्धिविनायक उजगाव संघाला भारी पडला होता किंवा त्यांना त्याच्या अगेन्स्ट फाईट दिली होती, तो म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये अजूनही टिचून खेळतोय, तो म्हणजेच मैदानावर थॉमस डायस. आज सुद्धा तोच उभा आहे मैदानाच्या आतमध्ये. आघाडीला येत असताना चांगली फटकेबाजी केली आहे. गतवर्षी ही स्पर्धा जिंकली सुद्धा होती. आतापर्यंत इनिंग थॉमस डायसची 2 चौकार 1 षटकार आणि टेम्परामेंट आता मात्र पाहायला मिळत आहे. जिग्नेशच्या अगेन्स्ट तो सज्ज झाला पुन्हा स्ट्राईक एंडला फलंदाजी करण्यासाठी. फील्डमध्ये काही चेंजेस आणतात यशीच्या मागून योगेश पेंडकर. समोर खेळले, लॉफ्टेड स्ट्रोक, मिड ऑफच्या डोक्यावरून काढले, चेंडूला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्राच्या खूप लांबून चेंडूवर येण्याचा प्रयत्न तिथे करतायत आणि तोपर्यंत थॉमस डायस वेगाने 2 धावा कंप्लीट करतोय.
तो चेंडूकडे अजूनही पाहत राहिले. ती तिसरी धाव सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न होता, कारण संदीप पाटील खूप वेगाने या 2 धावा त्यांनी कंप्लीट केला. डेंजरकडेला स्वतः जायचं होतं, पण थॉमस डायसच्या तो चेंडू मागे घेण्याच्या नादामध्ये इथे फक्त 2च धाव इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावफरकात एकूण 34 धावा. षटक क्रमांक 5 व सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. जिग्नेश पटेल ऑन साईडला थोडासा क्रॉस बॅटेड शॉट फटकाय. क्षेत्रशक्ती ते होते, पण फक्त चेंडूला बघत राहतील. चेंडू 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार होतोय. सीमारेषे बाहेर चौकार. काय सर, किती सुंदर फटकेबाजी हा खेळाडू मैदानात करतोय. म्हणजे क्रिकेट किती सोपं आहे हे याची फलंदाजी बघताना जाणवतं मैदानात. अतिशय सहजगत्या हा थॉमस डायस फटकेबाजी करतोय. एक तर मैदान खूप मोठं आहे आणि गॅप मोठा असल्यामुळे तिथे त्याला एक्झिक्युशनला खूप चांगला वेळ भेटतोय. चांगली त्याला संधी मिळते आणि काय एक्झिक्युशन पाहायला मिळालं. हा फटका त्याने पूर्णपणे रोल केला आपल्या बॅटमधून आणि फटका एक्झिक्यूट करत असताना मिड विकेट बाउंड्री त्याने चूज केली आणि चौकार वसूल केला. बरोबर, मनगटी फटके ताकद आहे या खेळाडूंची. मोहम्मद अझरुद्दीन, मी म्हणेन VVS लक्ष्मण हे खेळाडू प्रसिद्ध होते मनगटी खेळासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट केला. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ स्वीप आणि चेंडू सीमारच्या बाहेर. सगळे फटके माझ्याकडे आहेत. चौफेर फटकेबाजी सुरू आहे आणि एकागी झुंज देतोय तो इथे मात्र थॉमस डायस. चेंडू सीमारच्या बाहेर चौकार. काय सुंदर फटकेबाजी. टाळ्यांचा कडकडाट नक्की झाला या फटक्यामागे. खरोखर अप्रतिम फटकेबाजी थॉमस डायस या ठिकाणी मैदानात करतोय. प्लेअर लिडिंग फ्रॉम द फ्रंट. एकागी झुंज, एक पात्री अभिनय काय असतो तो मात्र इथे मात्र पाहायला मिळतोय. तो फलंदाज थॉमस डायस कडून. व्हॉट अ बॅटिंग. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 170 धावा आणि त्याच्या अगोदरच्या SPL मध्ये 150 धावा हा रेकॉर्ड आहे. म्हणजेच जिथे जिथे मात्र हा खेळाडू खास करून SPL मध्ये खेळला आहे तिथे मात्र धावांचा रतीप टाकलाय. क्या बात आहे. आपण अजून एक योगायोग बघूया की त्याच्या जर्सीचा मागे सुद्धा क्रमांक आहे तो 165. म्हणजे इथपर्यंत तरी मजल मारू शकतो. एवढी क्षमता, एवढी गुणवत्ता, एवढी पात्रता आणि एवढं पोटेन्शियल दडलं या खेळाडूमध्ये. काय 2 चौकार वसूल केले, 1 फटका रोल केला आणि 1 अप्रतिम स्वीप. मगाशी ज्याप्रमाणे इथे उल्लेख झाला, अभिजित तळेकरने जो उल्लेख केला की रिव्हर्सचा एक अप्रतिम फटका तो कार्पेट शॉटच्या माध्यमातून खेळतो. याचं कारण त्यांनी सुरुवातीचा काळ अंतराम क्रिकेटमध्ये भरपूर घालवला आहे. त्यामुळे त्याला ते क्रिकेट ते माहिती आहे. 9000 दर्शक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मगाशी आपण उल्लेख केला की सेकंड इनिंगमध्ये याची संख्या वाढणार किंवा धावसंख्येचा पाठलाग कशाप्रकारे केला जाणार आहे. फटका हा सुद्धा रोल केलाय. ऑन साईडला प्लेस केलाय. शतशः डीपमध्ये. इथे चूक होते ती विश्वजित ठाकूर कडून. बॅकअप जोपर्यंत येईल आकाश तारेकर कडून तोपर्यंत तिसरी धाव सुद्धा मात्र इथे पूर्ण होणार. गुड रनिंग, व्हेरी गुड रनिंग, अप्रतिम रनिंग बिट द विकेट. काय कॉर्डिनेशन. एक छोटीशी चूक आणि किती महागात पडली आहे बघा. जिथे 1 रन होता बॅकअप येत असताना आकाशकडनं सुद्धा थोडासा गलथानपणा झाला आणि काय दोघांमध्ये शर्यत लागली होती 2 फलंदाजांमध्ये की कोण पॉपिंग रिच आतमध्ये लवकर पोहोचणार आणि ते मात्र 3 धावा कंप्लीट होत आहेत. बरोबर, दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची लढत आणि दोन्ही संघ त्याच तोलाचे अगदी म्हणजे तोडीचे आणि खरोखर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. बऱ्याच वेळा मोठे फटके आणि त्याचबरोबर विकेटमध्ये धावा या ठिकाणी पडले आणि हे कौशल्य बघलंय आंतरराष्ट्रीय स्तरावर. महेंद्रसिंग धोनी म्हणा किंवा विराट कोहली म्हणा, काय पळतात हे खेळाडू अतिशय वेगात विकेटमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट. 3 महत्त्वाच्या धावा. धावसंख्या 25 धावा. धावफलकर स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन स्वतः संदीप. लोड फुटा चेंडू होता. स्वीप करायचा प्रयत्न. अत्यंत चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर केला होता आणि तिथून मात्र अजिबात संधी दिली नाही आहे. 45 धावा अंकित झाल्या धावफलकावर. 9.00ची गती राखत असताना या सरासरीच्या मदतीने 45 धावा अंकित झाल्यात. पण यामध्ये जो लीडचा रोल आहे तो म्हणजेच थॉमस डायस आहेत. खूप चांगली बॅटिंग केली आहे. एका मोठ्या सामन्याची साक्षीदार. मगाशी आम्हाला सातत्याने सुशांत नाईक आम्हाला सूचना देत आहेत की ज्याप्रमाणे प्रेक्षकांची संख्या वाढते उत्तरार्धामध्ये 9400. क्या बात आहे. उत्तरार्धामध्ये जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल, कारण बरेचसे प्रेक्षक असे असतात की दोन्ही सामने एकदम जबरदस्त आहे, दोन्ही संघ एकमेकांचा जबरदस्त आहे, सामना खूप सुंदर सुरू आहे. पण सेकंड इनिंगमध्ये जर वेळ असेल तर आपण सेकंड इनिंगमध्ये जाऊया आणि तेव्हा बघूया धावसंख्येचा पाठलाग इथे कशा प्रकारे होतोय. 9400ची संख्या आहे. त्यामध्ये असा एक दर्शक आहे ज्यामध्ये आपण जर बघतो की मोठा सामना मोठ्या 2 संघांमध्ये आणि मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक म्हणजे दीपक पवार ते सुद्धा या सामन्याचा लुफ्त घेत आहेत. मी मगाशी आणि काल सुद्धा उल्लेख केला होता की रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी लवकर तुमच्या भेटीला येते. एक नवीन संकल्पना, नवीन दिशा, नवीन उद्दिष्ट घेऊन आणि एक नवीन चेहरा तुम्हाला चॅम्पियन्स लीगचा, त्या रत्नागिरी चॅम्पियन्स लीगचा तुम्हाला पाहायला मिळेल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आणि याचे आयोजक दीपक पवार हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून या SPL सांगेम प्रीमियर लीगमध्ये आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस बाय राजेश सोरटे. गोलंदाजीला तो सज्ज होत आहे. निर्णायक षटकामध्ये 45 धावा आतापर्यंत अंकित झाल्या आहेत आणि एका बाजूने एक
अप्रतिम अशी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती 33 धावेंची वैयक्तिक कुठत असताना मैदानावर तो म्हणजेच थॉमस डायस. राजेश सोटेचा पहिला चेंडू ओव्हर द विकेट. हा चेंडू थोडंसं गुडले तर होतं हवेमध्ये केलं वॉट अ शॉट अपिश कव्हर ड्राईव्ह चेंडू डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर पंच सिग्नल करतायत षटकार. 50 धावा इथे पूर्ण होत आहेत शेवट षटकामध्ये. वॉट अ बॅटिंग बघा तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या डगआउटमध्ये खेळाडू उभे राहून मात्र त्यांचं मात्र या खेळीला मात्र त्यांची सराहना करतायत कौतुक करतायत आणि ॲप्रिशिएट करतायत त्यांच्या फलंदाजीला. काय बॅटिंग केली आहे. एका बाजूने विकेट निश्चितच पडले होते. अजित मोहिते बाद झाला पंकजसुद्धा बाद झाला आणि पार्टनरशिप काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या विकेटसाठी. थांबून खेळलेत ऑन साईडला पुल केल्या क्षेत्राच्या काय डीपमध्ये स्क्वेअर रेला चेंडू कव्हर करणार आणि इथे मात्र थॉमसला स्ट्राईक एंडला जाण्याची संधी देत नाही आहे. परफेक्ट थ्रो आलाय डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. इथे ओमकार देसाई आहे आणि मिळते ती थॉमसला या चेंडूवर फक्त एकच धाव. 52 ऑन द बोर्ड लॉस ऑफ ओनली 2 विकेट. जर फलंदाज जर आपण बघितलं तर पहिला फलंदाज बाद झाला 30 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झाला 30 धावसंख्येवर आणि 22 धावांची एक अप्रतिम पार्टनरशिप म्हणजे आतमध्ये सुरू आहे ती संगनायक संदीप आणि त्याचबरोबर आघाडीचा फलंदाज थॉमस डायसकडून. वैयक्तिक धावसंख्या धावफलकावर थॉमस डायसची 40 धावा म्हणजे खारीचा वाटा उचललाय 52 या धावसंख्येमध्ये. ओ चांगला चेंडू सबमरीन चेंडू वेगवान चेंडू स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र संघनायकाला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार कारण त्याला माहिती आहे की थॉमस ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय जबरदस्त कॉन्फिडन्स त्याच्या बॅटिंगमध्ये आहे आणि त्याचबरोबर तो पहिल्या विकेटपासून किंवा पहिल्या चेंडूपासून तो सेट झाला आहे. अशा मुमेंटला त्याच्याकडे स्ट्राईक होणं गरजेचं आहे कारण समोर एक बलाढ्य संघ आहे तो म्हणजे सिद्धिविनायक उसगाव. अशा संघासमोर एक मोठं उद्दिष्ट किंवा मोठं जर लक्ष ठेवलं तर सामना एक चांगली झुंज पाहायला मिळेल. काय म्हणाल. बरोबर मी म्हणेन की फलंदाज अगदी योग्य निर्णय घेतोय कारण अगदी सेट झालाय त्या ठिकाणी थॉमस डायस आणि त्यालाच जास्त चेंडू खेळायचे आहेत. परंतु सर मी म्हणेन की कॉमेंट्री बॉक्समधून एक आमचा अंदाज काय असेल मी म्हणेन की 60 धावा या मॅचमध्ये अगदी फायटिंग टोटल असेल या मैदानात ते समोर या ठिकाणी या संघासमोर कारण या 60 धावा हव्यात. समोर बऱ्यापैकी बॅटिंग आहे त्यामुळे एका बाजूने ओमकार देसाई खेळेल दुसऱ्या बाजूने योगेश पेंडकर एजाज कुर्शी. तर मी म्हणेन की सर 60 धावा हव्यात या मॅचमध्ये. काय सांगताय तुम्ही. हो डेफिनेटली हे प्रेडिक्शन एकदम परफेक्ट आहे. 60 धावा जर असतील तर चांगली फाईट होऊ शकते. मला वाटतं की प्रज्योत अंबिरेबद्दल एक गोष्ट मी डिस्कस केली होती. प्रज्योत मला सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला होता. ओव्हर द विकेट समोर खेळायचा पर्याय भाग पडलाय चांगला फटका सेफ शॉट आहे. खूप लाँगचा चेस करावा लागेल तो विश्वजित ठाकूरला आणि चेंडू आतमध्ये ढकलला. गुड फिल्डिंग काय एफर्ट आहेत बघा या चेंडूवर. चेंडू स्टॉप करत असताना सुपर फिल्डिंग फ्रॉम विश्वजित ठाकूर. महत्त्वाच्या 2 धावा त्याने रोखल्या आहेत. स्वतः मात्र वेगाने येत असताना बॉडीवर बॅलन्स नाही करू शकले स्वतः बाहेर निघून आले पण चेंडू लगेच आतमध्ये ढकललाय. या 2 धावा मिळतात या चेंडूवर त्या थॉमसला आणि संघाची धावसंख्या जाऊन विसावली ती 54 या धावसंख्येवर या निर्णायक षटकामध्ये. प्रज्योत अंबिरे मला आवर्जून बोलला होता की तुमच्याकडे जर चांगले गोलंदाज असतील तर पहिल्यांमध्ये 60 धावा जरी तुमच्याकडे असतील तरी अप्रतिम फाईट होऊ शकते आणि बघायचं आहे ती फाईट येण्याचा प्रयत्न करतील. तांबुरक्याचा प्रयत्न स्लोअर वन चेंडू आउट स्विंग होतोय आणि फलंदाला भरपूर काही प्रश्न इथे विचारून जातोय. भरपूर शफल झाले होते आधी थॉमस नंतर मागे येत असताना त्यांच्या रेंजमध्ये चेंडू जो होता तो मात्र त्यांचा अंदाज चुकला लाईन चुकली अँड 10,000 क्रॉस क्या बात आहे. जी अपेक्षा आम्ही केली होती निश्चितच प्रेडिक्शन आम्ही जे केलं होतं की 10,000च्या पलीकडे प्रेक्षक या स्पर्धेचा किंवा या सामन्याचा आनंद घेतील आणि ते प्रेक्षक आता मात्र जुळले गेलेत tenniscricket.in माध्यमातून. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सांगेम प्रीमियर लीगमध्ये पायाच्या मागून यष्ट वाकवले आहेत. राजेशला फायनली या षटकामध्ये यश मिळतंय आणि एक मोठा धक्का दिलाय शेवटच्या चेंडूवर आणि मोठा फलंदाज बाद होते. तो स्टार्ट टू एंड मात्र खूप चांगली बॅटिंग केली. पहिला चेंडू त्यानेच फेस केला होता पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला होता आणि शेवटचा चेंडू फेस करत असताना यष्टीच्या पायाच्या मागून यष्टा उद्ध्वस्त झाल्यात त्या थॉमस डायसच्या आणि चांगली फटकेबाजी त्यांनी मात्र आपल्या संघासाठी केली. 6 षटकांचा खेळ ते समाप्त झाला आहे आणि 6 षटकाखेर धावसंख्या नोंदवली गेली आहे ती 54 धावा धावफलकावर. काय म्हणाल अशोक नाईक या धावा पुरेशा आहेत का डिफेंड करण्यासाठी कारण त्यांच्याकडे बॉडी लाईन खूप चांगली आहे. चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. विवेक शिलार आहे प्रज्योत अंबिरेसारखा खेळाडू या संघामध्ये आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट मला आता सांगावीशी वाटते की आम्ही जर ही प्लेइंग लिस्ट 11ची लिस्ट जर बघितली तर या संघामध्ये आता मात्र दाखल झाला तो राकेश प्रभू जो यष्टीच्या मागे अप्रतिम कामगिरी करतो. खूप चांगला यष्टीरक्षक आहे आणि अशा मुमेंटला प्रज्योतची गोलंदाजी आता मला अनुभवायची आहे. बरोबर सर मी म्हणेन की एक समाधानकारक धावसंख्या आहे या मॅचमध्ये. समोर तितकी चांगली बॅटिंग आहे समोर एका बाजूनं गोलंदाजी आहे क्षेत्ररक्षण आहे सर्व काही या मॅचमध्ये बघायला मिळतंय. परंतु एक माझा अंदाज सर मी म्हणेन की अजून एक मोठा शॉट हवा होता या मॅचमध्ये
जर 60 झाला असत्याना तर आणखी मजा होती, कारण 55ला खूप संघर्ष या ठिकाणी गोलंदाजांना आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक, आणि दुसऱ्या बाजूनं हे 55चं टार्गेट जरी असलं तर दुसऱ्या बाजूनं मात्र फलंदाजांना पण तेवढाच या मॅचमध्ये भरपूर संघर्ष करावा लागेल. या सामन्यादरम्यान एक मोठी मॅच, मोठा सामना, दोन बलाढ्य संघ आमने सामने या गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्स मैदानावर या ठिकाणी दिसत आहेत. आणि बघूया सरते शेवटी या ठिकाणी या दोन संघापैकी कुठला संघ हा सामना जिंकतोय. नाही, कौतुक कर मी पहिल्या इनिंगमध्ये थॉमस जायचं निश्चित खूप करेन. मी कशाला, मी भरपूर प्रेक्षक असे आहेत बरोबर. त्यांनी मात्र भरपूर कौतुक केलं असेल, कारण एवढा जबरदस्त बॉलिंग लाईन असताना सुद्धा त्यांच्या समोर टिचून फलंदाजी करणं, शेवटच्या टप्प्यापर्यंत आपली विकेट न गमावता एक अशी इनिंग पेश करणं जे आपल्या संघाला सेकंड इनिंगमध्ये फाईट करण्यासाठी उपयोगी ठरेल. खूप चांगली गोलंदाजी आपण जर बघितली तर विश्वजित ठाकूर एक षटक 17 धावा, महागडा षटक पाहायला मिळालं. पण सुलतान खान एक षटक 3 धावा. त्यानंतर जिग्नेश पडेल, मी मगाशी याच गोष्टीचा उल्लेख केला होता की जिग्नेश आता चेंडू देणार की नाही, आणि तेच तुम्हाला पाहायला मिळालं की विजय पावले आणि सुलतान खान यांनी मात्र ती षटकं हाताळली. त्या षटकात फक्त 4 धावा आल्या होत्या 2 षटकांमध्ये, पण इथे मात्र थोडासा निर्णय चुकला तो म्हणजे योगेश पेणकरचा, आणि जिग्नेशच्या नंतरच्या षटकामध्ये भरपूर धावा वसूल झाल्या, 2 चौकार आले. निर्णय षटकामध्ये राजेश सोरटेने एक कमी केला तू. नाही, इकडे लाईव्हला माईकचा आवाज जात नाही. तो ते विसरलो. हॅलो, थोडीशी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण. सुशांत नाईक या ठिकाणी, सुशांत सर, लकी ड्रॉ कुपन या ठिकाणी 100 रुपयात या ठिकाणी कुपन्स उपलब्ध आहेत. आणि यानंतर सामना होईल तो सनराईज सांगेम आणि गोवा पोलीस या दोन संघादरम्यान. नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचे. गोवा पोलीस विरुद्ध सनराईज सांगेम या दोन संघादरम्यान यानंतर सामना होतोय. दोन्ही संघ आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे. स्वागत और थैंक यू सर, प्रसाद जी परब सर, और एक बार फिर से जुड़ जाते हैं मैदान पर. तो दूसरी इनिंग की पहली गेंद, फुल टॉस गेंद, इस बार आड़े बल्ले से खेला स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ और काफी दूर पावर प्ले में फील्डर, गेंद निकली बाउंड्री लाइन से ऊपर से स्क्वायर लेग से 6 रन से. क्या बढ़िया शुरुआत इस मैच में. पहली गेंद लेग स्टंप पर और वो भी फुल टॉस मिली तो बल्लेबाज को बिल्कुल तोहफा मिला इस गेंद पर.
क्या बढ़िया शुरुआत इस मैच में। 55 का टारगेट है, मैच कुल टोटल मिलाकर 6 ओवर का। और ओपनिंग जोड़ी मैदान पर योगेश पेंकर, टीम की बिल्कुल एक रीढ़ की हड्डी, विकेट कीपर बल्लेबाज, कप्तान टीम के, वो बिल्कुल फ्रंट पर आ चुके हैं। उनके साथ जो कि उनका हमेशा साथ देने वाले बल्लेबाज जो कि एजाज कुरैशी, वो बल्लेबाज। इस बार ऑफ स्टंप पर यह गेंद विकेट कीपर के हाथों से फिसली। बैकअप कर रहे थे, शॉर्ट फाइन लेग पर गेंद को फील्ड नहीं करते। इस बार थोड़े से अपने आप पर नाराज हो गए इस गेंद के ऊपर योगेश पेंकर। 22 का इशारा अंपायर का, 1 रन जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में। और इस 1 रन के साथ से 55 रन का जवाब देते हुए मैदान पर बिल्कुल तगड़ा मुकाबला, कांटे का मुकाबला, ईंट का जवाब पत्थर से देना पड़ेगा इस मैदान पर। दोनों टीम बेहतरीन खिलाड़ी जो कि इस मैदान पर हम चर्चा कर रहे थे, जो कि इस टीम के दोनों के बारे में। ये मुकाबला सेमीफाइनल में भी होता तो भी काफ़ी मज़ा, लेकिन दर्शक जो बढ़ रहे हैं यूट्यूब पर, उनको भी बहुत बहुत दाद देनी पड़ेगी। दोस्तों आपका भी बहुत बहुत स्वागत। देखना होगा लेफ्ट हैंडर बल्लेबाज एजाज कुरैशी जो कि स्ट्राइक पर, और सामने जो कि प्रज्योत अंबिरे। राउंड विकेट, लोअर फुल टॉस, आड़े बल्ले से इस बार खेला इनको मिड विकेट पर। फील्डर सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज अपने खाते की शुरुआत करते हुए 1 रन के साथ से। एजाज कुरैशी 1 रन स्कोर के खाते में, स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पर 6 रन पर अपने व्यक्तिगत। योगेश पेंकर पहली गेंद पर शुरुआत करते हुए, और सामने से एक बार फिर से कमेंट्री बॉक्स से, कॉलेज एंड से गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए प्रज्योत अंबिरे गेंदबाजी करते हुए। लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट, राइट हैंडर के लिए ओवर द विकेट। और फिर इससे थोड़ी सी फुल टॉस गेंद, देखना होगा 1 रन के फिरते तेजी के साथ दूसरे के लिए निकले, थ्रो जब तक पहुंचता नॉन स्ट्राइकर एंड पर, बिल्कुल करीबी मामला था, लगभग बाल बचे वहां पर एजाज कुरैशी, और अंपायर का नो बॉल का इशारा। तो मिले टोटल स्कोर के खाते में 3 रन। सर कहीं ना कहीं ऐसे रन काफी महंगे साबित होंगे इस मैच में, क्योंकि कांटे का मुकाबला है, 55 का टारगेट है, नो बॉल का इशारा होगा, हो चुका है तो फ्री हिट का भी इशारा होगा। और फ्री हिट की गेंद पर अगर बड़ा शॉट लगा तो बिल्कुल पहला ओवर अच्छा निकालेंगे जो कि मैदान पर सिद्धिविनायक उसका क्रिकेट टीम। देखना होगा ये गेंद काफ़ी अहम होती है, गेंदबाजी पर जो कि प्रेशर होता है ऐसी गेंदों पर। और देखना होगा इस गेंद पर जो कि प्रज्योत अंबिरे थोड़े से महंगे साबित हो रहे हैं अपने पहले ओवर में, किस तरह से गेंद को यहाँ पर जो कि पेश करते हैं। देखना होगा अपने बॉलिंग मार्ग पर तैयार कॉलेज एंड से, नो बॉल के साथ फ्री हिट की गेंद, और सामने बल्लेबाज है योगेश पेंकर, कप्तान टीम के सिद्धिविनायक उसका क्रिकेट टीम के। इस बार फ्री हिट की गेंद ऑफ स्टंप को छोड़कर निकल रही थी, फिर से थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद, अड़े बल्ले से ऑन साइड पर मिड ऑन पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते। 1 रन तेजी के साथ बना दिया, 9 पर पहुंचे 1 रन के साथ से योगेश पेंकर अपने व्यक्तिगत स्कोर पर। और अब स्ट्राइक एंड पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज एजाज कुरैशी 1 पर सामना करते हुए प्रज्योत अंबिरे की जो कि गेंदबाजी का। और पेश गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट, पावर प्ले में गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, पहले बाउंस के बाद गेंद निकलते हुई बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। सर काय सांगताय, काय सुरुवात झाली या मॅच मध्ये? सिद्धिविनायक उसगाव टार्गेट 55चं, कॉमेंट्री बॉक्स मधनं आमचा अंदाज 60चा, परंतु पॉवर प्ले जी सुरुवात हवी होती, अतिशय दोन्ही फलंदाज अतिशय सुंदर फटकेबाजी करतायत, काय सांगताय सर? करारा जवाब, इट का जवाब पत्थर से असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि दोन्ही फलंदाज ऑलरेडी सेट होऊन आले, जशी का फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. काय बॅटिंग केली आहे, खास करून दोन्ही फलंदाज स्ट्राईक एंडला येत असताना प्रज्योत अंबिरीच्या विरुद्ध. कारण त्यांना माहिती आहे की प्रज्योत अंबिरी या संघामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गोलंदाज आहे. तुम्हाला पाहायला मिळते काय काय चेंडू बघा कॅच केला तो विघ्नेशने. अप्रतिम कामगिरी, आमच्या सर्व कॅमेरामॅनची अप्रतिम कामगिरी. खरंच कौतुक करत एवढं कमी आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे, पण चेंडू त्यांच्या कॅमेऱ्यातनं कधीच लांब गेला नाही आहे, की कधीच दूर गेलं नाही किंवा कधीच अदृश्य झालं नाही आहे. एवढं चांगलं वर्क तुम्हाला पाहायला मिळते या सर्व कॅमेरामॅनचं. हो, खूप खूप धन्यवाद, खूप खूप मस्त काम करतायत. अच्छी गेंद, इस बार गेंद के आने का इंतजार किया, हल्के से गेंद को टैप किया, गली पर फील्डर बहुत बढ़िया बल्लेबाजी. सामने से योगेश पेंकर बड़े शॉट लगा रहे हैं, सामने एजाज कुरैशी सिंगल बना रहे हैं. बढ़िया क्रिकेट मैदान पर स्कोर 1 रन के साथ से आगे निकला. 17 विदाउट लॉस, 17 रन जो कि बिना किसी नुकसान से. सामने लक्ष्य है 55 रनों का और बहुत ही शानदार बल्लेबाजी. सर पहिल्या पॉवर प्लेत पहिल्या षटकात 17 धावा. दोन्ही संघांना कंपेअर केलं तर
सार्थक 11 रायगडकडनं पण 17 धावा झाल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 17 कुठे ना कुठेतरी कमबॅक करावं लागेल सार्थक 11 रायगड क्रिकेट संघाला. म्हणजे मुकाबला जो चल रहा है एकदम बराबरी का चल रहा है. दोन्ही संघांची जी सुरुवात झाली अशाच प्रकारे दोन्हीमध्ये आपण बघितलं तर 17 धावा एकही गडी न गमावता. त्यामुळे इथे मगाशीच म्हटल्याप्रमाणे की इट का जेव्हा पत्तर से इथे मात्र सुरू आहे आणि चांगलं कॉन्टेस्ट. मगाशी ज्याप्रमाणे एखादी किल्ला लढवला तो म्हणजे थॉमस डायसने 42 धावा अंकित केला आणि इथे मात्र कॅप्टनसुद्धा ती भूमिका इथे बजावतो आहे. लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका काय असते. योगेश फेंडकरला फायटर जेट का म्हटलं जातं त्याचं तो उत्तर देत असताना आपल्या संघाकडून ॲज अ कॅप्टन लीड करत असताना हा सामना तो शेवटच्या टप्प्यापर्यंत किंवा सामना फिनिश करण्याच्या उद्देशाने तो इजाजच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये आला आहे. मगाशी ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की कृष्णा सातपुते या संघामध्ये नाही आहे. ओमकार देसाई आणि नितीन माटुंगेसारखे एक धडाकेबाज खेळाडू या संघामध्ये ॲड झाल्यानंतर अजून ताकद वाढली ती योगेश पेंडकरची आणि तो समर्थपणे समोरच्या गोलंदाजांना इथे फेस करतोय. बरोबर सर बरोबर. आइए एक बार फिर से इस मैच के साथ गेंदबाजी में परिवर्तन. सामने से दूर वाले छोर से रोड एंड से गेंदबाजी राकेश कहर. शायद ये ओवर काफ़ी जो कि अहम होगा मैच का. इस ओवर में कम से कम विकेट तो लेनी पड़ेगी. अगर इस ओवर में एक आध दूसरा बड़ा शॉट लगा तो बिल्कुल रन रेट को ठीक ठाक कर देंगे इजाज कुरैशी. लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक पर नॉन स्ट्राइकर एंड पर योगेश परब. ओवर नंबर दूसरा योगेश पेंडकर जो कि सामने नॉन स्ट्राइकर एंड पर फील्डिंग को सजा रहे हैं मैदान पर. ऑफ स्टंप पर ये गेंद कट करना चाहते थे ऑफ साइड पर लेकिन शरीर से दूर थी गेंद. बल्ले से काफी दूर थी गेंद. चली गई विकेट कीपर के हाथों में. ऑफ साइड पर इजाज कुरैशी के लिए एक डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर तैनात कर दिया है. एक जो कि ऑन साइड पर फील्डर है काफी दूर और इसी बीच जो कि अगली गेंद मिड विकेट बाउंड्री पर एक फील्डर राकेश कहर गेंदबाजी करते हुए. शॉर्ट पिच बाउंसर वाइड बॉल का इशारा अंपायर का. ये काफ़ी उछाल थी इस गेंद पर. इस विकेट पर यह बात तो पिछले 2 दिन में देखने को मिल रही है. कई गेंदे जो कि सरप्राइज डिलीवरी जिसे कहते हैं काफ़ी ऊपर उठी रही है और कई गेंदे काफ़ी नीचे भी रह रही है. आकाश गावकर तुमच्यासाठी सूचना. आकाश गावकर आमच्या कॉमेंट्री बॉक्सपाशी संपर्क साधायचा आहे. आकाश गावकर. एजाज कुरैशी एक बार फिर से स्ट्राइक एंड पर सामना करते हुए राकेश कहर जो कि लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार पर. फिर से शॉर्ट पिच गेंद हवा में निकली. पंकज जो कि वहां पर फील्डिंग करते हुए लेकिन मौका नहीं बना जो कि पंकज के. सर क्या कहेंगे पंकज के बारे में, क्या कहेंगे. बल्लेबाजी तो तोड़फोड़ की करते हैं. आज सक्सेस नहीं हुए लेकिन इस मैदान पर वो मेरे ख्याल से डाइव्स नहीं लगा सकते उनके शरीर के मुकातिब शायद. नाही जसं ज्याच्याकडे चेंडू जातोय तो मला असं वाटतं की सिद्धिविनायक उसगाव संघ त्याला चिअरअप करतोय. फक्त गोंगाट करून नाही तर लगेच नाही त्याचं उत्तरसुद्धा लगेच पंकजने दिलं. त्यांच्याकडे फेस करून त्यांच्यासोबत ते हसलेसुद्धा आणि त्यांनी त्यांचं ते जे काही चिअरअप्स आहेत त्याने स्वीकारलं सुद्धा असं काहीतरी चित्र पाहायला मिळालं. बरोबर. कारण भरपूर वेळा हा खेळाडू या संघात खेळला आहे आणि आज प्रतिस्पर्धी दिसतोय परंतु खिलाडू वृत्ती मात्र या ठिकाणी दोन्ही ठिकाणाहून बघायला मिळते. पंकज जाधव तुझं पण खूप खूप कौतुक या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये. राकेश कहर एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर सामने योगेश पेंडकर उनकी गेंदबाजी का सामना करते हुए. बढ़िया शुरुआत मैच में सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम की. अक्रॉस दी लाइन आड़े बल्ले से खेलना चाहते थे. गेंद ने इस बार काटा बदला. टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ कट होकर निकली और बिल्कुल लेदर क्रिकेट की तरह जो कि गेंद फील्ड हो रही है. गेंद निकली गली पर, गली से कवर पर, कवर से गेंदबाज की. ये काफ़ी बार जो कि लेदर क्रिकेट में देखने को मिलता है जो कि मैदान पर, और वो बात मैदान पर इस मैदान पर गवर्नमेंट कॉम्प्लेक्स मैदान पर दिखाई देती हुई. राकेश कहर पूरी कोशिश हो रही है मैदान पर सार्थक 11 रायगढ़ क्रिकेट टीम की विकेट को जो कि चटकाने की. आगे निकले कदमों का इस्तेमाल डाउन द ग्राउंड. इस बार डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद निकलते हुए लॉन्ग ऑन बाउंड्री पर सीमा रेखा से ऊपर से 6 रन के लिए. सर क्या शॉट मारा जो कि योगेश ने. आगे निकले कदमों का इस्तेमाल किया बल्ले के बीचों बीच लॉप किया. ताकत थी शॉट पर. टाइमिंग लाजवाब था. बिल्कुल बेहतरीन छक्का. कप्तानी इनिंग खेल रहे सर मैं तो कहूंगा इस मैदान पर योगेश पेंडकर. स्कोर काफी तेजी के साथ आगे बढ़ता हुआ 25 पर पहुंचा. 30 रनों की जरूरत. मैच के 4 ओवर का खेल बाकी. रन रेट की चर्चा बिल्कुल चिंता नहीं रहेगी सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम की इसी बल्लेबाजी के साथ. काफी खुश सुनील कुमार और दर्शक नाइक जो कि उनके दिखाई देते हुए. इस बार रिवर्स का शॉट देखना होगा. गली पर लगभग बहुत ही बढ़िया फील्डिंग.
थॉमस डायस, ये खिलाड़ी बिल्कुल पूरा जो कि अपना योगदान देता है हर एक मैच में। एक रन जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में, और इस एक रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन पर। साझेदारी बन रही है पहले विकेट के लिए, बड़ी अच्छी बात है सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम के लिए। और कहीं ना कहीं विकेट की तलाश, साझेदारी को तोड़ना पड़ेगा बहुत जल्द, नहीं तो और अगर एक दो बड़े शॉट लगाने में बल्लेबाज दोनों सफल रहे तो मैच थोड़ा सा 19-20 का होगा मैदान पर। इस बार छोटी गेंद, शॉर्ट पिच गेंद, बल्ला लगाया, ऑफ स्टंप पर छोड़कर निकल रही थी गेंद, और जब तक डीप कवर पॉइंट पर फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन के साथ से स्कोर बढ़ता हुआ 27 पर पहुंचा। इस ओवर में बने 10 रन। 4 ओवर का खेल अभी भी बाकी, 24 गेंदों का, और 24 गेंदों में चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए लगभग जो कि 27 रन, जो कि अभी भी 28 रन जो कि चाहिए। तो आने वाले 4 ओवर का खेल बाकी, 24 गेंदे, 28 रन, उतना फर्क गेंदों और रनों के बीच में नहीं दिखाई देता हुआ। देखना होगा गेंदबाज अगर एक आध दूसरे ओवर में 1-2 विकेट ले तो कमबैक हो जाएगा, और आने वाले ओवर में अगर 10-12 रन बने तो मैच ही ढीला हो जाएगा। क्या होता है मैच में, फिलहाल फिर एक बार फिर से जुड़ जाते। आइए सर हमारे साथ जो कि प्रसाद परब के साथ आगे का हाल सुनाते हुए, आइए सर। थँक्स अगेन अशोकजी नाईक. 4 षटकांमध्ये आता मात्र गरज आहे ती 28 धाव्यांची. 24 चेंडूंनी 28 धावा. मैदानावर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे आणि या षटकात इन्व्हाइट केले ते विवेक शिलारला. मागच्या सामन्याचा सामनावीर ज्याने फक्त 2 धाव्यांचं षटक हाताळलं होतं तो गोलंदाजी मार्गावर विवेक. पहिला चेंडू आउटस्विंग होतोय, व्हाईट बॉल, लगेचच सिग्नल आले पंचांकडून. सुजित राणे लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला असल्यानंतर बघूया आपण 3 खेळाडू डीप स्क्वेअर लेगमध्ये आहे. त्यानंतर एक राकेश कर तुम्ही बघत आहात डीपमध्ये. मिड विकेटला वायडी स्ट्रॉंगवनला स्वतः प्रथमेश म्हात्रे. हे 3 खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर ऑन साईडला. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, लिडिंग एज आणि चेंडूच्या खाली यष्टीरक्षक अजित मोहिते टिपतोय तो या सामन्यामध्ये, या इनिंगमध्ये पहिला झेल आणि त्याचबरोबर पहिलाच फलंदाज बाद होतोय तो एजाज कुरीच्या स्वरूपामध्ये. सांगे सनराइज सांगे कॅप्टन आणि त्याचबरोबर गोवा पोलीस कॅप्टन. मगाशी आम्ही तुम्हाला सूचना दिल्या होत्या की आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचं आहे. न्यू बॅट्समन आकाश तारेकर. पहिलाच धक्का लागला मैदानावर तो 28 या धावसंख्येवर. कंपेअर जर आपण केलं तर पहिल्या इनिंगमध्ये 30 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले होते सार्थक 11 रायगड या संघाचे. पण इथे मात्र तुम्ही पाहतात सिद्धिविनायक उसगाव हा धावसंख्येचा पाठलाग करतोय 55 आणि अशा मुंबईला त्यांचा मात्र पहिलाच गडी इथे मात्र गारज झाला आहे. तो 28 धाव्यांची पार्टनरशिप करत असताना म्हणजेच एजाज कुरेशी कॉड बँडच्या स्वरूपात बाद झाला आहे. विवेकने पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिलं आपल्या संघाला आणि जबरदस्त गोलंदाजी केली आहे. गरज होती कारण अशा मुवमेंटला एक ब्रेक थ्रूची आणि तो ब्रेक थ्रू, कारण पहिली 2 षटकं जर आपण बघितली तर पहिलं षटक प्रज्योत अंबिरीचं या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच प्रज्योत अंबिरी थोडासा महागडा ठरला आहे. तब्बल 17 धावा त्याने खर्च केल्या आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर राकेश कर याच्या षटकातसुद्धा तब्बल 10 धावा आल्यात. त्यामुळे आतापासून धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न संघनायकाचा आणि म्हणूनच इथे मात्र त्यांनी चेंडू सोपवला तो विवेक शिलारच्या हातामध्ये. विवेकने पहिल्या चेंडू सफलता मिळवली आहे. स्ट्राईक एंडला आकाश तारेकर. ओव्हर द विकेट आउटस्विंग चेंडू सरळ निघून जातो तो अजितच्या हातामध्ये. गुड बॉलिंग, काय जबरदस्त वेग आहे या चेंडूवर, अचूक टप्पा आहे आणि यासाठीच विवेक या संघामध्ये दाखल झाला आहे. मगाशी उल्लेख केला की विवेक खूप कमी वेळेमध्ये खूप मोठी उपलब्धी, मोठ्या मोठ्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळते. म्हणतो हो सर, मला खूप चांगला गायडन्स मिळतो आहे. अजित मोहिते, थॉमस डायस, निलेश पदरीसारखा माझा मॅनेजर आहे, तुम्हाला खूप चांगला गाईड करतो आहे. लोअर फुलटा चेंडूचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक जात आहेत मिड ऑफवरून चेंडू उचलण्यासाठी स्वतः थॉमस आणि तोपर्यंत स्ट्राईक रोटेट होते ते योगेश पेंडकरकडे. एक धाव कंप्लीट करून खातं उघडलं एका धावेने ते आकाश तारेकरने. लक्ष आहे ते मैदानावर 55 धावेंचं. पण सार्थक 11 हा सहजासहजी सामना सोडणार नाही आहेत. ते शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट करणार. स्ट्राईक एंडला कॅप्टन. थांबून खेळायचा प्रयत्न होता, अपील स्ट्रॉंग होते पंचांकडे.
आणि इथे सुद्धा अजून एक संधी होती, चेंडू उचलून यष्टीवर लावायचा होता, आकाश तारेकरला बाद करण्याची एक नामी संधी होती. लेग बायचा सिग्नल पंचांचा येतोय आणि लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव अंकित होते, ती म्हणजेच सिद्धिविनायक उसगाव या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या धाव फलकावर अंकित झाले ते एकूण 30 धावा. लक्ष आहे ते मैदानावर 55 धावेचं, अजूनही 25 धावांची गरज आणि चांगली फाईट सुरू आहे मैदानावर दोन्ही संघांमध्ये. गोलंदाजी असो फलंदाजी असो दोन्ही फॉर्मॅटमध्ये अप्रतिम कामगिरी. हा चेंडू बॉटम हँडचा खूप सुरेख वापर, स्टिअर केले चेंडूला पॉईंट रिझनमध्ये, त्यापासून थोडंसं दूर खेळत असताना थोडंसं ढकललं चेंडूला पॉईंट रिझनमध्ये आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. विवेक शेलारसारखा गोलंदाज समोर असताना सातत्याने बॉटम हँडचे जास्तीत जास्त वापर केला जातो आहे. सावध किरीने खेळ केला जातो आहे विवेक शेलारच्या अगेन्स्ट, कारण विवेक शेलार एक इकॉनॉमिकल गोलंदाज आहे, विकेट टेकिंग गोलंदाज आहे आणि आतापर्यंत या षटकात एकही मोठा फटका त्याने मारण्याची संधी दिलेली नाही आहे. लोअर फुटा चेंडू, बॅक टू द बॉलर विथ गुड फिल्डिंग, फॉलो थ्रू. चौथा टप्पा जो असतो गोलंदाजीचा तो तुम्हाला पाहायला मिळाला. पूर्ण करत असताना हा चेंडू पूर्णपणे स्टॉप केलाय, पॉज केलाय आणि या चेंडूवर एकही धाव इथे मात्र मिळाली नाही आहे, ती योगेश पेंडकरला. एकूण षटकं संपतायत ती 3 धावा अंकित झाले धाव फलकावर त्या 31. कंपॅरिझन जर केलं तर दोन्ही षटकांमध्ये दोन्ही इनिंगमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या षटकाखेर 17 धावा, दुसऱ्या षटकाखेर 20 धावा, तिसऱ्या षटकाखेर 30 धावा. पण इथे जर आपण लक्ष दिला तर पहिल्या षटकाखेर 17 धावा, दुसऱ्या षटकाखेर 27 धावा, तर तिसऱ्या षटकाखेर फक्त 4 धावा खर्च करत असताना विवेक शेलारने 3 षटकाच्या अखेर धावा अंकित झाले त्या एकूण 31 धावा. आत्तापर्यंत जबरदस्त काटेकी टक्कर, जबरदस्त कडवी झुंज, दोघांमध्ये एक रोमहर्षक सामना आमच्या प्रेक्षकांच्या पसंतीत अक्षरशः उतरलेला आहे. समीकरण आपण बघूया मैदानाच्या आतमध्ये. 55 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये गरज आहे ती सिद्धिविनायक उसगाव संघाला 24 या धावेंची. दोपहर का सत्र लंच के बाद हमारे दोनों जो कमेंटेटर है, दोनों हमारे मित्र मच्छिंद्र पाटिल और उसी के साथ कृष्णा देव जी, इनका आगमन हो चुका है. मनपूर्वक स्वागत. सांगेम प्रीमियर लीग सीझन 15 तुम्ही बघत आहात ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज हा 6वा दिवस आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस, सांगता समारंभ तुम्हाला या स्पर्धेचा पाहायला मिळेल आणि खूप जड अंतःकरणाने आम्ही साऊथ गोवावरनं इथून निघून जाऊ. पुढच्या वर्षी आम्ही डेफिनेटली हॅलो नाणेफेक झालेला आहे पुढच्या सामन्याचा. गोवा पोलीस संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तो सनराईज सांगे या संघाच्या विरुद्ध. गोलंदाजीत परिवर्तन आणि चेंडू सोपवले तो प्रीतम बारीच्या हातामध्ये. फुलटॉस चेंडू आहे, खराब चेंडू. योग्य उत्तर इथे संगनागरच्या बॅटमधून चेंडूला फेकून दिले आउट ऑफ द स्टेडियम, सीमारेषे बाहेर. षटकार. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. आकाश तारेकर तिथे आहेत, कॅप्टन नाही तर आकाश तारेकर आहे आणि काय फटका. जबरदस्त बॅटिंग. आकाश तारेकरची छाप किंवा त्याची ओळख या फटकर पाहायला मिळाली आणि चेंडू स्क्वेअर द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाहायला मिळतोय. षटकाराची नोंद इथे मात्र आकाशच्या बॅटमधून पहिल्यांदा होते. पहिला षटकार आपल्या बॅटमधून आकाश इथे ठोकतोय आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकवतोय धावफलकावर ते एकूण 37 या धावसंख्येवर. 37 रन ऑन द बोर्ड with the chasing the total of 55. Still require 18 from the 17. 17 चेंडू 18 धावेंची गरज. सिद्धिविनायक उसगाव जबरदस्त फाईट बॅक करत असताना, जबरदस्त काउंटर अटॅक करत असताना, कारण मागच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, ते म्हणजेच गोलंदाज विवेक शेलारने. त्याला मात्र कुठेतरी उत्तर देण्याचा प्रयत्न आता मात्र फलंदाज आकाश आणि इथे मात्र योगेश पेंडकर करत असताना. चांगली पार्टनरशिप. पहिल्या विकेटची 28 धावांची पाहायला मिळाली. त्यानंतर एकूण झाल्यात अंकित त्या धावफलकावर 37 धावा. आतापर्यंत 9 धावांची पार्टनरशिप इथे मात्र बिल्डअप झाली आहे दोन फलंदाजांमध्ये. आकाश तारेकर जे पारगाव रायगडचे खेळाडू आहेत, टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक बाईक ॲज अ मालिकावीर ज्याने पटकावल्या तो खेळाडू आकाश तारेकर. चेंडू अभ्यामध्ये उंच तर गेला आहे आणि भरपूर लांब सुद्धा गेला आहे. हा सुद्धा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जातोय आणि पंच सिग्नल करतायत. अजून एक धमाका. षटकार.
2 चेंडू ते 2 ब्लास्ट फ्रॉम आकाश तारेकर. राऊंड विकेट. प्रीतम बारी. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय क्षेत्ररक्षक आय मध्ये राकेश कहार आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. जेवढं आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे आहे. 2 धावायचा घ्यायचा होता पण बघायचं आहे बॅकअप चांगलं येते मैदानावर ते प्रज्योत अंबिरेकडून, पण एका दार समाधान मानावं लागेल ते आकाश तारेकरला. संघाई धावसंख्येने एक खूप चांगला ग्राफ तुम्हाला पाहायला मिळते. संघाई धावसंख्या जाऊन विसावली धावफर करते एकूण 44 धावसंख्येवर आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये 11 धावेंची गरज आहे. प्रीतम बारी पुन्हा एकदा उजव्या हाताने रोड एंडकडून सामोर जाईल तो योगेश पेणकरला. इनसाइड आउट, चांगला फटका, सेफ शॉट. क्षेत्ररक्षक तिथे होते, त्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय आणि काय फटका, सेफ शॉट होता आणि चेंडू डीप लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर जातोय. चौकार. गुड शॉट. तर योगेश पेणकर आपल्या बॅटमधून देतोय. थॉमस डायची एक अभेद्य अशी खेळी 42 धाव्यांची. याचं उत्तर देत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका एखाद्या संगणकाची का असते ती मात्र दाखवत असताना योगेश पेणकर. सुपर बॅटिंग, सेफ शॉट, चांगलं एक्झिक्युशन, मनगटी फटका आणि टेक्निकल साऊंड क्रिकेटर योगेश ऑन स्ट्राईक. समोर खेळायचा प्रयत्न होता, इनसाइड एज आणि फायनली इथे मात्र गोलंदाजाला इथे यश मिळतंय संगणकाला बाद करण्यामध्ये. प्ले डाऊन झाले, बॅटची आतली कड आणि चेंडू बरोबर येतो तो यष्टीवर आणि लक्का दाखतोय तो मैदानावर दुसरा. तो सिद्धिविनायक उसगाव या संघाला फलंदाज बाद होतोय. इज द फायटर जेट ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. 20 धावेंचं योगदान आपल्या बॅटमधून प्रीतमने मात्र मिळवले आपल्या संघाला एक यश. पण तोपर्यंत थोडासा मात्र सामना दूर गेला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती 7 धावेंची. तर चेंडू शिल्लक आहे ते 13. 13 बॉल अँड 7 टू विन. सामन्याला कलाटणी मिळणार का आता मात्र गोलंदाजीतून, कारण संगणक तंबूत परतलायत. शुभम मोरे सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय 4थ्या क्रमांकावर आणि इथून मात्र बघायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. आतापर्यंत तुम्ही बघितलंच तर 4 षटकांमध्ये 4 फ्रेश गोलंदाज संगणकाने इथे वापरलेत आणि 4थ्या षटकामध्ये यश मिळवून दिलं आपल्या संघाला ते प्रीतम बारीने. यष्टीच्या मागे राकेश प्रभू आणि स्लीपमध्ये पंकज जाधव. लोड फुटा चेंडूचा ड्राईव्ह केला हलक्या त्याने बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना कव्हर्समध्ये एक्झिक्युशन केलं आहे या चेंडूला आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. धावसंख्येत होते ती भर धावसंख्येत धाव फरक 49-55 धावा हे लक्ष आहे मैदानावर डोळ्यासमोर सामना जिंकण्यासाठी आणि आतापर्यंत 49 धावा अंकित झाल्या आहेत. एकूण 4 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय आणि 4 षटकांकडे धावसंख्या 49. लक्ष मैदानाच्या आतमध्ये उरलं आहे ते 5 धावेंचं अजूनही 6 धावेंचं अजूनही आणि चेंडू शिल्लक राहिले ते 12 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता. गोवा पोलीस वर्सेस सनराईज सांगे असा सामना तुम्हाला पुढच्या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळेल. हे दोन्ही संघ एकमेकांसमोर फाईट करतील पण त्या अगोदर या सामन्याची अजूनही चुरस बाकी आहे. चेंडू सोपवला तो विवेक शेलारच्या हातामध्ये. अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज. मागच्या सामन्यात सुद्धा त्याने 1 षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला होता आणि या षटकात सुद्धा त्याने फक्त आणि फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. दिवसातला तुम्ही पाहता तिसरा सामना इथे सुरू आहे. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलायत आणि तो दोन्ही संघ आता मात्र हा सामना जिंकून लीड करण्याचा प्रयत्न करणार, टॉपमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार. प्रज्योतला पहिल्या षटकात भरपूर समाचार घेतला आहे म्हणून संगणकाने इथे निर्णय घेतला की विवेक शेलारच्या हातामध्ये आपण चेंडू देऊया. बघायचं इथे मात्र विकेटची गरज आहे, विकेटची तलाश आहे, कारण जेव्हा जेव्हा विकेट जर तुम्ही जास्तीत जास्त घ्याल तुम्ही दबाव टाकू शकाल ते सिद्धिविनायक उसगाव या संघावर. शुभम मोरे ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड बॅट्समन. नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश तारेकर. रिक्वायर 6 फ्रॉम द 12. आमच्याकडून थोडंसं दूर जातोय. पहिले शॉट वैयक्तिक, दुसरं शॉट घेऊन येतोय तो विवेक शेलार. ओ गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी, सुपर्ब डिलिव्हरी. काय चेंडू हाताळलाय
लेनचा एक अप्रतिम वापर करत असताना चेंडू तो हवेमध्ये ड्रिफ्ट करण्याची ताकद आणि कला अवगत केलेली आहे ती म्हणजेच विवेक शेलारने, आणि तो चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. गुड बॉलिंग. भन्नाट वेग सुद्धा आहे, तेवढ्याच वेगाने चेंडू स्विंग सुद्धा करतात. आणि पहिला चेंडू निर्धाव शुभम मोरेला. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. गुड बॉलिंग. अजून एक चांगला चेंडू. जणू काही मागच्या चेंडूची पुनरावृत्ती पाहायला मिळाली, ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला. रिझल्ट सुद्धा सेमच आहे, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होत असताना अशाच प्रकारे त्यांना बांधून ठेवावं लागेल. आकाश तारेकर जातोय, कानमतं देतोय की एक्झॅक्टली कुठून चुका होत आहेत, कुठून चेंडू रिलीज होऊन मागे निघून जातोय आणि कशा प्रकारे आतापर्यंत धावा घ्यायला हव्या. बघायचं इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार स्ट्राईक एंडला शुभम मोरे. लोअर फुलटा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे आणि बघायचं आहे एसटीच्या मागून चेंडूच्या खाली अजित मोहितेच होतोय ते चूक. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. थोडासा गलतानपणा, कॅज्युअलनेस. चेंडू हाताने सुटल्यानंतर त्या चेंडूवर पुन्हा एकदा गेले नाही आणि त्या दरम्यान शुभमने 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. विवेकने आत्तापर्यंत या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आणि इथे सुद्धा मात्र भाग पाडला होता हा झेल देण्यासाठी. हा झेल थोडासा मात्र अंगलट येणार, तो म्हणजेच गोलंदाजी करत असताना सार्थक 11 रायगड संघाला. कारण इथे जर विकेट गेला असता तर डेफिनेटली अजून दबाव वाढला असता तो फलंदाजी करणाऱ्या सिद्धिविनायक उसगाव या संघावर. 2 धाव कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावर 51. स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील. यास बघायचं इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फेक सुद्धा झाली आहे आणि अजून एक धाव इथे मात्र ॲड होईल. स्ट्रॉंग अपील झालं होतं ते म्हणजे अजित मोहिते आणि त्याचबरोबर विवेक शेलारकडून. पंचांचा सिग्नल लेग बाईज आणि त्यामुळे या दोन्ही धावा या संघाच्या खात्यामध्ये अतिरिक्त स्वरूपात ॲड होतील. चेंडूची फेक केली गेली तेव्हा फलंदाज ऑलरेडी क्रीजमध्ये होता आणि 2 धावा इथे मात्र ओव्हरच्या स्वरूपात सुद्धा ही एक धाव अंकित होईल. एकूण धावसंख्या धावफलकावर 53. फक्त 2 धावांची गरज आहे ती सिद्धिविनायक उसगाव या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. शुभम मोरे ऑन स्ट्राईक. हो, गुड बॉलिंग. चांगला चेंडू. ऑप्शन थोडासा बाहेर हलकासा स्विंग होतोय आणि शुभमच्या अजिबात रेंजमधला चेंडू नव्हता कारण चेंडू बरोबर टप्पा पडल्यात थोडासा आउट स्विंग झाला अँड डॉट बॉल. 2 धावांची गरज. मला सांगतात विराट चेंडू या षटकातले शिल्लक आहेत ते मैदानावर 5व्या षटकातला 1 म्हणजे एकूण 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय आणि जणू काय हा चेंडू मॅच विनिंग शॉट सीमारेषेबाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार पाहायला मिळतोय आणि 5व्या षटकाच्या अखेरीस इथे मात्र सिद्धिविनायक उसगाव संघाने शिक्कामोर्तब केल्या सामन्यावर आणि सामना जिंकून सलग 2 सामने जिंकलेत आणि 4 पॉईंटची कमाई केली आहे या स्पर्धेमध्ये ते म्हणजेच सिद्धिविनायक उसगाव या संघाने.